पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे अक्कल शेण खायला गेली होती की काय तुझी? अरे कोणी वागतं का असं जगात? शिव 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 शिव, अरे धर्म कुळ इतकेच नाही तर मला सुद्धा बुडवले। अरे का वागलास असा? पंत, मला तुमच्याशी बोलायचंय। आता काय बोलायचं राहिले? केलीस तेवढी थेरपुरे नाही झाली? अरे आयत्या वेळावर नागोबा म्हणून आमच्या घरी राहतच होतास आणि वर तोंड करून त्याला विचारतोय जाब, पण मी गप्प बसणार नाही। मी गावात जाऊन तुझे सारे प्रताप सांगते की नाही ते पहा। त्या उमेची तर झिंड काढणारच आहे मी, पण तुला सुद्धा शिपायांच्या हाती देते की नाही ते पहा। खबरदार, खबरदार, एक शब्द जरी बोलशील तर कुलूप, एकदम तोंडाला कुलूप लावायचे। एक शब्द जरी बोललीस तरी मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून देईन त्या क्षणी। मला समजा दे, माझ्या समोर जोर चालतो पण बायका समोर मूग घेऊन गप्पा बसतो। मी जरी गप्पा बसले ना तरी जगासमोर हे एक ना एक दिवस येणार आहे, हे लक्षात ठेव। माझ्या जीवाचं काही बरे वाईट झाले ना तर या गावातली लोक माझी जिंदा काढायला कमी नाही करणार। अप्पा, अप्पा ताईला काय करतोय? तुलाबाड त्र्यंबक आणि उलट्या काळजाचा शंकर मित्र आहेत तुमचे। त्यांच्या नादाने तुमच्या या सगळ्या चांगल्या वागण्यात जर कूटनीती असेल ना तर तुमचा आणि तुमच्या बहिणीचा गळा चिरून ठेवेन। मग आता काय करायचंय? आपल्याला 2 घटकाची मुभा दिली आहे। जर तुम्ही त्या 2 घटकात पैसे वसूल केले नाहीत तर झालेच, शिक्षाच करतील तुम्हाला। चला मग आपण ताबडतोब त्या कोल्हटकरांकडे जाऊया आणि त्यांना सांगूया की मदतीचा 1 रुपया आणि साऱ्याचे 2 रुपये असे 3 रुपये मला लगेच द्या। चला। अहो, असे नसते ते, इतके सरळ नसते ते। आणि जर असतेच तर खोतीचे पैसे त्यांनी बुडवले का असते? मग मी त्यांना सांगतो की आप्पांनी मला रागे भरले आहेत, त्यामुळे आमचे 3 रुपये तुम्ही लगेच द्या आम्हाला। मी यावेळेस तुम्हाला मदत करू शकत नाही। अहो, मी काय सांगते आहे, इतके सरळ नव्हे ते। पण मग आता काय करायचे मला काहीच सुचत नाही। एकतर तुम्ही मला विचार करायला सवड देत नाही आहात, त्यात तुमच्या कल्पना आमच्या लहानग्या सखूसारख्या आहेत। असे जर आपण विचार केला तर आपले काम होणारच नाही। अहो, तुम्ही रागावता का हो? नाहीतर काय करू, मी स्वतःच जाऊन बसतो आता त्या शेतावरच्या खोलीत शिक्षा म्हणून आणि सांगून ठेवतोय यावेळेस माझ्या मदतीला यायचे नाही। काय झाले, तुम्ही लगेच काय रुसता असे? मग तुम्ही असे लाघट का बोलता मला? चुकले चुकले, क्षमा करा हा, पुन्हा नाही हा करणार असे। आपण ना दोघे मिळून काहीतरी विचार करू आता। अहो, माझे काय म्हणणे होते की ते म्हणजे ते आहे ना ते मोठी आजी नेहमी म्हणते काय ते भले तरी देऊ कासेची लंगोटी ठाणा नाणा। अहो काय झाले, चुकले का मी? नेहमीच चुकते बाबा या वाक्याला। काय बरे ती ओळ ठाणा नाणा? अहो, नाठाळाचे माथी हाणू काठी। हा हा बरोबर, नाठाळाचे माथी हाणू काठी म्हणा बघू। नाठाळाचे थामी काठू हाणी। काठू हाणी। बयोताई, बयोताई, काय झाले? अगं, त्र्यंबक आजोबांनी बापूंना समजावले आहे
आता रुक्मिणी आजी आणि आपण आपल्याच घरी राहणार. काय सांगतोस? हो. अहो अहो ते कोल्हटकरांचं काय झालं? अहो काही विचार केलात का तुम्ही? अहो सांगा ना. अहो यशोदा सांगा ना. अहो ते कोल्हटकर राहिलेच बाजूला. अहो लक्ष तरी द्या. सुचले का काही? अहो यशोदा काय झाले कोल्हटकरांचे? मला जायचे आहे तिथे. तुम्ही वाईट वागलात दोघांची. अहो ते आपल्यासाठी जीवावर उदार झालेत आणि तुम्ही त्यांचा गळा धरून इतकं वाईट बोललात. त्या धूर्त त्र्यंबकचे आणि तुझ्या लबाड बापूंचे मित्र आहेत ते. आता गोड बोलतील आणि वेळ आली की दगा देतील. मला नाही वाटत तसे. आणि काहीही असलं तरी तुमचं वागणं योग्य नव्हतंच. हो वडील माणूस आहेत ते आणि वडील माणसांचा असा अपमान करायला नाही शिकवलं मला माझ्या घरच्यांनी. मग माझ्या घरी शिकवले असे वाटते का तुला? तू नको इतकी या माणसांमध्ये गुंतत चालली आहेस. हळूहळू आपले गुपित सगळ्यांना कळू लागले. हे जर असेच सुरू राहिले ना तर माझ्या हाती बेड्या पडतील. काय तो विचार नीट कर. त्र्यंबक काकांनी अगदी छान समजवले हो बापूंना. आणि बापूंनीही ताणून नाही धरले हे एक बरे झाले. जीव अगदी भांड्यात पडला हो. काकू मला माहिती आहे तुम्हालाही बापूंचा निर्णय आवडला नव्हता. पण बोलणार कोण? लहरीपणासमोर चालते का आमचे? सासूबाई तुम्ही नाराज आहात का? नका हो मनात काही ठेवू. आशाने इथे राहणे फार कठीण होईल. नाही गो ते मनात नाही माझ्या. तो विषय नाही. बापूंचा स्वभाव ठाऊक नाही का मला. पण सुमित्रा काकू त्यांची सून दामले आजी चारुशिला वहिनी असे गावातले काही लोक आळंदीला चाललेत. मलाही आग्रह करतायत. तेव्हा मला जायचंय त्यांच्याबरोबर. म्हणजे मी जातीये. सासूबाई यावर चर्चा नको. नारायणला सांग माझ्या जाण्याची तयारी करायला. अहो पण नाही जा तुम्ही, माझी काही हरकत नाही. पण प्रवास झेपणार आहे का या वयात? झेपेल. दर्शनाची ओढ असली की झेपतो आपोआप. आणि पोचलेच तिकडे तर दर्शन होईल. आणि नाही झेपलं तर वर जाऊन दर्शन घेईन. हो काय बोलताय तुम्ही? धर्माच्या चौकटी मोडणाऱ्या माऊलींचं दर्शन घ्यायचंय मला. त्या 4 भावंडांना धर्ममार्तंडांनी छळले. साऱ्याला तोंड देऊन माऊलींनी संस्कृतातली गीता प्राकृतात आणून मोठी क्रांती केली. लोक ज्ञानेश्वरीची पारायणं करतात. मात्र जुन्या रूढींची चौकट मोडणाऱ्यांना अद्यापही शासनच करतात. लोक अजूनही शहाणे का होत नाहीत हे विचारायचे. आणि पुन्हा एकदा जन्म घ्या असं आग्रही करायचं.
जरा बाजूला हो ना, मला दिसत नाहीये. आपण इथे का आलोय? आजोबांना का बघतोय? ते आजोबा खूप वाईट आहेत. अहो ना, फसवलं त्यांनी. मम्मी जाऊन चिमटा काढू का? अगो सखू, किती बडबड करतेस. तूच बडबड करतोयस. तू करतेस. गप्प बसा. तुमच्या बडबडीमुळे ऐकू येत नाहीये ते काय म्हणतात. ऐका ते गपचूप. गणपतराव, आता खरी मौज आहे. अहो, त्या त्र्यंबक खोताने वसुलीचे सारे काम त्या महामूर्ख नातवास देऊन टाकले आहे. म्हणजे त्या सदाला ज्याचे हल्लीच लग्न झाले तो मग महामूर्ख. अहो, भोळसटपणाचा कहर आहे, कहर. काय सांगता काय? मग अहो, खरे तर मी 2 रुपये देणे लागत होतो, पण त्या सदाशिवास बोलण्यात असा काही गुरफटवला की जाता जाता त्यानेच मला मदत म्हणून 1 रुपया दिला. काय सांगता काय? मग बघितलं किती वाईट आहेत ते आजोबा. मी जातो आणि गचांडीच धरतो त्यांची. अहो, असे काय करता? किती वयस्कर आहेत ते. आपण त्यांच्या वयाचे भान ठेवायला हवे. पण आता त्यांच्याकडून आपण पैसे कसे मिळवायचे? युक्तीने, कारण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. थांबा, ऐका. मला पण सांगा ना. नाही, नको. मी तुम्हाला आत्ता नाही सांगत, तुम्हाला मी नंतर सांगते. तुम्ही आता फक्त पहा, पण पुढे येऊ नका. हा, चालेल. पण तुम्ही नक्की करणार काय आहात ते तुम्ही बघा. सखू गणपत महादेव, कळले आहे ना काय करायचे ते? हो, कळले. जय झोळाई देवी, जय झोळाई देवी. सखू, तू जा आता. सांगितले तसे कर. जा पण. हसू नको. अगं, हसू नको. अरे, ही परचुऱ्यांची ना? होय. नारायणाची लेक. अगं, हे बाळा, तू का रडतेस? आणि तू इकडे एकटी कशी काय आलीस? गणपत दादा आणि महादेव दादा ओरडले. ओरडले? घ्या. हा, घेतला. ते मला परत ओरडतील, परत मारतील. अरे, पण का ओरडतील? तू नक्कीच काहीतरी खोडी गेली असशील, होय की नाही? बघताय काय जाणं. अरे, हो. शोभते का तुला हे? आणि का करतेस असे? बापूंना कळले तर खरपूस मार देतील तुला. आणि इकडे रडत बसलीये बघ कशी. हो ना, आणि तुला कोणी ओरडणार नाही, पण आम्हाला ओरडतील. थांब, आता मीच तुझा कान पिळतो. अरे, हो, थांब जरा. का ओरडतोस तिला? अरे, असं काय केलं काय तिने? आता तुम्हीच सांगा आजोबा. आपल्या झोळाई देवीच्या मंदिरात रोज कोणीतरी प्रसाद ठेवतच, आणि ही आमची सखू. नको सांग. गप्पा बस सखू. आणि ही आमची सखू रोज तो प्रसाद गट्टम करते. काय चाललंय सारे? आता मी जाते. असं करतेस? उतर खाली. उतर. का ओरडताय आमच्या सखूला? भयोताई, सखू देवी समोरचा प्रसाद चोरून खाते. काय? सखू, तू देवी समोरचा प्रसाद चोरून खातेस? मग बरोबरच आहे तुला ओरडतायत ते. छे 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 छे, हे अजिबात योग्य नाहीये. उलट मला तर वाटते चोरून काही करू नये. खरे की नाही आजोबा? म्हणजे काय? प्रश्नच नाही. त्या
तर तू गुरुजींना विचारू शकतेस. आणि आपले पटवर्धन काका ते असतातच की मंदिरात, अध्यक्ष आहेत की ते समितीचे, तू त्यांना विचारून खाऊ शकतेस. असे करायचे असते का? हो. चल आपण आत्ताच पटवर्धन काकांकडे जाऊया आणि त्यांना सांगूया की कोल्हटकर आजोबा देवस्थानातल्या दक्षिणा पेटीतली दक्षिणा काढून आपल्या धोत्रात लपवतात. ते सुद्धा पटवर्धन काकांना सांगूनच. तसं तूही सांग पटवर्धन काकांना. चल ग शकू. ए मुली, अगं डोके फिरले की काय तुझे? हाय, माझ्यावर आरोप करतेस? तू केवढी मी केवढा, रट्टा देऊ का? अहो हा आरोप नव्हे. कितीतरी वेळा महादेवनी पाहिले हो की नाही महादेव? हो. गणपतने पाहिले हो की नाही गणपत? हो पाहिले मीही माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की भक्तांनी देवीला ओटी लुगडे दिल्यानंतर भक्त गेला की मंदिराच्या मागच्या दाराने तुम्ही ते उचलून घेऊन जाता. आणि पुन्हा तेच ओटी आणि लुगडे दुसऱ्या भक्ताला देता. बरोबर की नाही? हे मी पाहिले आहे. म्हणजे तुम्ही पटवर्धन काकांना विचारूनच करत असाल ना? मग तसेच सकुने प्रसाद खायच्या आधी सांगायला नको का? काय हो? काय हो? नाही म्हणजे ते काय हो पंत, काय ऐकतोय आम्ही? अहो तुम्ही कुठे त्या मुलीच्या नादाला लागताय? पण ही मुलं तर सगळे म्हणतात की त्यांनी पण पाहिले. गप्पा बसा हो. हे मुली इकडे. अगं हे पोरी, तू काय माझे वाभाडे काढणार आहेस का? वाभाडे म्हणजे? गप्पा बैस. काय बसणार? मी सगळ्यांना सांगणार आणि सगळे माझ्यावर विश्वासही ठेवतील. कारण मी इमामवाड्यात जाऊन सगुणे गाईला परत आणलं. ठाऊक आहे सगळ्यांना. तसेच मी देवीला तुमच्या जाचातून सोडवीन. काय डांबीस काढतीयस तू? आता मला जावेच लागेल पटवर्धन काकांकडे सखूसाठी परवानगी घ्यायला. आधी मला वाटत होतं तुम्ही चोरी करता, पण तुम्ही पटवर्धन काकांची परवानगी घेत असाल तर ती चोरी कशी? आलेच मी. अगं हे मी पाया पडू का तुझ्या? अगं तू पटवर्धन काकांकडे जाऊ नकोस आणि हे कुणाला सांगूही नकोस. पण मला जावेच लागेल ना पटवर्धन काकांकडे सखूसाठी. पण आता हे पण काय? तुम्ही आमच्या आहोंचे वसुलीचे पैसे आणि त्यांच्याकडून घेतलेला 1 रुपया परत करा. मग मी सखूलाही सांगेन प्रसादाची चोरी नाही करायची. तुझे अहो म्हणजे तो सदाशिव ना? देतो बाई देतो, त्याचे सगळे पैसे देतो, पण तू हे कुणाला सांगू नकोस. नाही सांगणार. अहो इकडे या. हा पण आहेच का इथे? हे बघ मी सारे पैसे देतो. आले आहो. ये सदाशिवा. बाबा तुझे पैसे घे. हे घे. हे तुझ्या वसुलीचे 2 रुपये आणि हा 1 रुपया तू मदत म्हणून मला जे दिला होतास ना त्याचा, आणि हा 1 रुपया माझ्याकडून जास्तीचा. हे मुली कोणाला सांगू नकोस. अहो मुलंच ती, त्याचं काय झालं? तुम्ही गप्पा बसा. मुलांनो तुम्हाला गूळ आणि शेंगदाणे हवेत का? नको. काय झाले? नाही काही नाही. ते माझाच गैरसमज झाला होता. तुम्ही या आता काका. ठीक आहे. अरे किमान लिंबाचे सरबत तरी घ्या. राहिले नाही नकोच आजोबा. आणि अहो तो जास्तीचा 1 रुपया सुद्धा तुम्ही आजोबांना देऊन टाका. अरे असू दे. नको म्हटले ना. दे पाहू. आमची मोठी आजी म्हणते आपले जेवढे हक्काचे आहे ना तेवढेच आपण घ्यावे.
आणि आजोबा पुन्हा तुम्ही पटवर्धन काकांना न विचारता मंदिरात काही करणार नाही आणि आमच्या आहोंनाही वसुलीचे पैसे वेळेत द्या, नाही तर हो माझी आई हो. तुझे पाय दाखव बघू, लोटांगण घालतो. थांबा, पाया तर आम्ही पडायचे, तुम्ही वडील आहात ना. औक्षवंत तुम्ही पण नमस्कार करून घ्या. मागते